नेशन में मैं हूं आबिद हुसैन शेख। सीएम पहुंचे बीजापुर, नाइट कर्फ्यू और विकास पर की बात। सीएम बनने के बाद राज्य के मुख्यमंत्री बसवराज बोम्मई पहली बार बीजापुर शहर पहुंचे। हुबली से एक विशेष हेलीकॉप्टर के जरिए शहर के सैनिक स्कूल कैंपस में रहे हेलीपैड पर मंत्रियों और विधायकों ने इनका स्वागत किया। हेलीपैड से सीधे सीएम पूर्व प्रधानी अटल बिहारी वाजपेयी जी के जन्मदिन के मौके पर प्रतिमा को मालार्पण करके नमन अर्पित किया। सीएम ने बाद मीडिया से बात करते हुए सीएम ने कहा कि बीजापुर जिला का विकास, गरीबों के लिए घर निर्माण करने की होगी शुरुआत। 6000 घर उपलब्ध कराए जाएंगे। नाइट कर्फ्यू और ओमिक्रॉन को रोकने के लिए कल होगी अहम सभा। सीएम बसवराज बोम्मई का बयान। राज्य को आने वाले सभी लोग कोरोना नेगेटिव रिपोर्ट लाना कंपलसरी करार दिया गया है। दोनों डोज वैक्सीनेशन के लेना अनिवार्य है। कल सलाहकारों की अहम सभा में नए साल और ओमिक्रॉन के चलते कई अहम फैसले लिए जाएंगे, कहा सीएम ने। इसी के साथ बीजापुर जिला पंचायत कैंपस में आयोजित 240 करोड़ की लागत से विविध अभिवृद्धि कामगारियों में मिनी विधान सौदा, डीसी ऑफिस, बबलेश्वर, सिंदगी, नागतान मतक क्षेत्रों के अभिवृद्धि कामगारियों को एक ही मंच से चालन करते हुए कई महिलाओं को पीएम गरीब कल्याण योजना के तहत उनके हक पत्र भी दिए। सीएम ने कल्याण कर्नाटका और उत्तर कर्नाटका की अभिवृद्धि पर विशेष जोर देकर तरक्की दिलवाने की बात कही। सीएम ने इस मौके पर सिटी एमएलए बसनगौड़ा पाटिल यत्नाड़, मंत्री आर अशोक, मंत्री वी सोमन्ना, मंत्री कारजोड़, पूर्व गृह मंत्री एमबी पाटिल, एमएलसी सुनील गौड़ा पाटिल और बीजेपी सरकार के बीच खाद्य निगम के अध्यक्ष विजू गौड़ा पाटिल के अलावा जिले की जनता के साथ साथ सभी उन्नत दर्जे के अधिकारी रहे मौजूद। ಹೆಚ್ಚಾಗ್ತಾ ಇದೆ, ಇಡೀ ದೇಶದಲ್ಲಿ ಹೆಚ್ಚಾಗ್ತಾ ಇದೆ. ವಿಶೇಷವಾಗಿ ನಮಗೆ ಚಿಂತೆ ಆಗಿರುವಂಥದ್ದು ಮಹಾರಾಷ್ಟ್ರ, ಕೇರಳ ಜೊತೆಗೆ ಈಗ ತಮಿಳುನಾಡಿನಲ್ಲಿ ಕೂಡ ಹೆಚ್ಚಾಗಿದೆ. ಕರ್ನಾಟಕ ಸುತ್ತ ಹೆಚ್ಚಾಗ್ತಿರೋದ್ರಿಂದ ಕಳೆದ ಬಾರಿ ಎರಡನೇ ವೇವು ಇದೇ ಥರ ಒಂದು ಸುತ್ತಲೂ ರಾಜ್ಯಗಳಿಗೆ ಬಂದು ಆಮೇಲೆ ನಮ್ಮ ರಾಜ್ಯಕ್ಕೆ ಬಂದಿತ್ತು. ಅದಕ್ಕಾಗಿ ಬಾರ್ಡರ್ಗೆ ಇನ್ನಷ್ಟು ಕಟ್ಟೆಚ್ಚರವನ್ನು ವಹಿಸುವಂಥದ್ದು, ತಮಿಳುನಾಡು ಬಾರ್ಡರ್ ಸೇರಿಸಿ ಈಗ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರ ಮತ್ತು ಕೇರಳ ಮಾಡ್ತಾಯಿದ್ವಿ, ಅವುಗಳ ಇನ್ನಷ್ಟು ಕಟ್ಟೆಚ್ಚರ ವಹಿಸಿ ತಮಿಳುನಾಡಿನ ಬಾರ್ಡರ್ನೂ ಕೂಡ ನಾವು ಕಟ್ಟೆಚ್ಚರ ವಹಿಸಿ ಅಲ್ಲಿ ನಿರ್ಬಂಧಗಳನ್ನು ಹಾಕಿ ಟೆಸ್ಟ್ ಮಾಡಿದವ್ರನ್ನ ಮತ್ತು 2 ಡೋಸ್ ತೊಗೊಂಡವ್ರನ್ನ ಮಾತು ಬಿಡುವಂಥದ್ದು ಏನಿದೆ ಅದನ್ನು ಮಾಡ್ತೀವಿ. ಅದರ ಜೊತೆಗೆ ನ್ಯೂ ಇಯರ್ ಸೂಚಿ ಬರ್ತದೆ, ಎಲ್ಲ ಗೊಂದಲಗಳನ್ನು ನಿವಾರಣೆ ಮಾಡ್ತೀವಿ. ನಾಳೆ ನಾನು ಬೆಳಗ್ಗೆ ನಮ್ಮ ಅಡ್ವೈಸರ್ಸು ಮತ್ತು ಹಿರಿಯ ಸಚಿವರು ಮತ್ತು ಹಿರಿಯ ಅಧಿಕಾರಿಗಳು ಚರ್ಚೆ ಮಾಡಿ ಅದನ್ನು ನಾವು ಫೈನಲೈಸ್ ಮಾಡಿ ಸ್ಪಷ್ಟವಾದ ನಿರ್ದೇಶನ ಗಡಿ ಭಾಗದ ಸಮಸ್ಯೆ ಅದನ್ನು ಕೂಡ ನಾಳೆ ತೀರ್ಮಾನ ಮಾಡ್ತೀವಿ. ಈಗ ಗಡಿ ಭಾಗದಲ್ಲಿ ಚೆಕ್ ಪೋಸ್ಟ್ ಹಾಕಿದ್ದಾರೆ ಸರ್. ವಿಜಯಪುರದಲ್ಲಿ 11 ಚೆಕ್ ಪೋಸ್ಟ್ ಇದ್ದಾವೆ. ಕೆಲವು ಚೆಕ್ ಪೋಸ್ಟ್ ಅಲ್ಲಿ ಬಹಳ ನಿರ್ಲಕ್ಷ್ಯ ವಹಿಸ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಇಲ್ಲ ನೋಡಿ, ಪ್ರಾರಂಭದಲ್ಲಿ ಹೆಚ್ಚಿದ್ದಾಗ ಕಟ್ನೆಟ್ ಮಾಡಿದ್ರು, ಈಗ ಕಡಿಮೆ ಆದಾಗ ಕಟ್ನೆಟ್ ಕಡಿಮೆ ಆಗಿರ್ಬೋದು, ನಾನು ಇಲ್ಲ ಅಂತ ಹೇಳೋದಿಲ್ಲ. ಆದರೆ ಈಗ ಮತ್ತೆ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರದಲ್ಲಿ ಒಮಿಕ್ರಾನ್ ಹೆಚ್ಚಾಗ್ತಾ ಇರೋದ್ರಿಂದ ಮತ್ತು ಅದು ವೇಗವಾಗಿ ಹರಡ್ತಿದೆ ಅನ್ನುವಂಥ ತಜ್ಞರ ಅಭಿಪ್ರಾಯ ಇರೋದ್ರಿಂದ ಮತ್ತೆ 11 ಚೆಕ್ ಪೋಸ್ಟ್ಗಳನ್ನು ಬಿಗಿ ಮಾಡಿ ನಮ್ಮ ಜಿಲ್ಲೆ food, grocery, raw chicken, mutton, fish, vegetables, fruit, juice, मिठाई, मेडिसिन, चाय और पान भी, वो भी अपने मनपसंद शॉप से सिर्फ 30 मिनट में अपने घर तक। अरे वाह, मैं तो अभी ऑर्डर करती हूँ। क्या बताया? आपका नाम भी घोष। तो
सुना आपने? किसी को मत बताना। बाघ मारे हॉस्पिटल में औरतों से जुड़ी हर बीमारी के इलाज के साथ अब शुरू हो चुका है डिलीवरी। चाहे नॉर्मल हो या सिजेरियन, कम दामों में किया जाएगा। 24 घंटे माहिर डॉक्टरों की निगरानी में। अस्पताल का पता सखाफ रोज़ा 4 नंबर स्कूल के करीब, बीजापुर। और खबरों के लिए देखते रहिए बी न्यूज़ नेशन।